आजची ही अतिपवित्र मिस्सा स्वर्गवासी मारिओ फलकाव याच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे जेनॉक्स डिमेलो आणि नियोमी अल्मेडा यांच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधनो, एरवी आपण कोणत्या संताचा सण साजरा करतो, पवित्र मरियेचा सण साजरा करतो. आजचा सण काहीसा वेगळा आहे. आज आपण येशूचा सण, येशूच्या रूपांतराचा सण साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे आपण नाताळचा सण करतो, ईस्टरचा सण करतो, येशूच्या हृदयाचा सण करतो, येशू हा राजा आहे ह्याचा सण साजरा करतो, त्याचप्रमाणे येशूच्या रूपांतराचा हा जो सण आहे, जो एरवी 6 ऑगस्टला साजरा केला जातो, तो आज सण आपल्यापुढे आला आहे. येशू 3 शिष्यांना घेऊन गेलेला आहे. दुसरे 3 तिकडे येतात, 2 स्वर्गातून येतात आणि डायरेक्ट येशू तिकडे आहे. मोशे आणि एलिया तिकडे येतात. आणि 7वा एक जण आहे देव प्रत्यक्ष, ज्याची वाणी आज आपल्या सुवार्तामध्ये आपण ऐकणार आहोत. हे 7 जण जे आहेत ते आज आपल्यासमोर उभे आहेत, आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या हातून घडलेल्या साऱ्या अपराधांची आपण प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Cristo
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या दिव्य वैभवाचे संदेष्टांना दर्शन घडवून तू आमचा विश्वास बळकट करतोस. त्याच्या वैभव दर्शनाने तू तुझ्या प्रियपुत्रांच्या व कन्यांच्या भावी वैभवाचे आम्हाला दर्शन घडविले आहेस. तुझ्या पुत्राची वाणी आम्ही ऐकत आहोत. त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वारसदार होण्यास आम्हाला सहाय्य कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. दानियलच्या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. मी पाहत असताना आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्यांच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्यांची सेवा करत होते. लाखो लोक त्यांच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली. पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पहा, आकाशांतील मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुरातन पुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्यही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. परमेश्वर राज्य करतो. तो सर्व भूतलावर परमश्रेष्ठ आहे. परमेश्वर राज्य करतो. पृथ्वी उल्हास करतो. दीपसमो हर्ष करो. ढग आणि अंधार यांच्याभोवती आहेत. नीती आणि न्याय त्याच्या राजशासनाचा आधार आहे. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. तो सर्व भूतलावर परमश्रेष्ठ आहे. परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. आकाश आणि न्यायपरिणताला जाहीर करते. सारी मानवजात त्याचे ऐश्वर पाहते. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे. हालेलुया. हालेलुया. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे, एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप उभारतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य जमिनीवर पालथे पडले आणि फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधूंनो, गेल्या 2-3 महिन्यात पाऊस पडतो. 2-3 महिन्यामध्ये पावसाची ओळख आपल्याला वेगवेगळी होते आहे. गेल्या 2-3 दिवसात पाऊस पडतो आणि त्या पावसाची ओळख देखील आपल्याला वेगवेगळी होते आहे. सुरुवातीला जो पाऊस असतो त्याची धावती सर येते, धावती सर जाते. कधी रिमझिम पाऊस पडतो, नंतर पावसाची रिपरिप चालू होते, कधी पाऊस कोसळतो, कधी पाऊस माणसाला झोडपतो. आणि आपण काल परवा जो पाऊस पडला तो बघितल्यानंतर आपण म्हणतो की धुव्वाधार पाऊस पडतो. पाऊस मी म्हणत होता, अशा प्रकारे आपण पावसाचं वर्णन करतो. पावसाची ओळख आपल्याला बदलत जाते. धावती सर आणि धुव्वाधार पाऊस ह्याच्यामध्ये बरंच अंतर आहे. येशूची ओळख जी आहे प्रिय बंधूंनो, ती जनसमुदायाला तशीच झाली आहे. कधी येशू एखादा दाखला देतो, पावसाची सर येते, दाखला देतो. कधी येशू शत्रूंना निरुत्तर करतो, कधी तो आंधळ्यांना दृष्टी देतो. तो शिकवत आहे, त्याची ओळख शिष्याना होते आहे. कधी तो मुक्यांना वाचा देतो, कधी बहिरांना श्रवणशक्ती देतो. आंधळ्यांना दृष्टी, मुक्यांना वाचा, बहिऱ्यांना श्रवणशक्ती हे बघितल्यानंतर शिष्य विस्मयचकित होतात. येशूची खरी ओळख त्यांना पटायला लागते, पण तो शिक्षक आहे, अद्वितीय शिक्षक आहे, अशी त्यांना ओळख होते. भाकर नाही, जेवण नाही, अशा वेळेला 5000 लोकांना 5 भाकरीतून तो जेवण देतो, भोजन देतो. त्यांची ओळख बदलते. शिष्यांना वाटतं आपल्याकडे काहीच नव्हतं, आपण लोकांना घरी जायला सांगत होतो, आता लोक तृप्त झाले आहेत भोजन घेऊन.
शिष्य चालले आहेत, वादळ होतं आहे, येशू पाण्यावर चालत येतो आहे. शिष्यांना वेगळ्या प्रकारची ओळख. कधी कधी वादळ होत आहे समुद्रामध्ये आणि येशू वादळाला धमकावतो आहे आणि वादळ गप्प होतं. तेव्हा जी शिकवण मिळते शिष्यांना ती वेगळी आहे. आज प्रिय बंधूंनो, आपण येशूच्या बरोबर डोंगरावर आहोत. येशू 3 वेळा डोंगरावर गेलेला आपण बघतो आहोत. आज एक डोंगर आहे, तो लोकांना शिकवण द्यायला गेला, गिरीप्रवचन द्यायला गेला, तो एक डोंगर आहे. आणि शेवटी आपल्याला कालवारीची टेकडी मिळणार आहे. येशू शिष्यांना तिकडे नेतो आणि शिकवतो. हे जे आजचे 3 शिष्य आहेत, पीटर, जेम्स आणि जॉन. जेम्स आणि जॉन हे दोघे भाऊ आहेत. त्यांना येशू 3 वेळेला आपल्याबरोबर खास करून घेतो की त्यांना विशेष शिक्षण तुम्हाला द्यायचं आहे. जायरस नावाचा एक अधिकारी असतो, त्याची मुलगी मरण पावलेली असते आणि ह्या 3 शिष्यांना येशू घेऊन जातो आणि त्यांच्या समोर मेलेला माणूस जिवंत होतो. वेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना मिळतं. जेत्सेमनी बागेमध्ये त्यांना तो घेऊन जातो, वेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना मिळतं. आणि आज तो त्यांना ताबोर पर्वतावर घेऊन आला आहे. देव बोलतो आहे, हा माझा पुत्र आहे, ह्याचं तुम्ही ऐका. वेगळ्या प्रकारचं शिक्षण, वेगळ्या प्रकारची ओळख येशूविषयी त्यांना मिळते आहे. 3 शिष्य आहेत, 3 व्यक्ती पण आहेत. एलिया आहे, जो एलिया भविष्यवादी जुन्या करारामध्ये प्रख्यात आहे, तो खाली उतरलेला आहे. मोशे ज्याने आज्ञा दिला तो पण खाली उतरलेला आहे. आणि येशू आमच्याबरोबरचा स्वर्गीय आहे हे ते मान्य करत आहेत. आम्ही तिघे स्वर्गीय आहोत. येशू पृथ्वीवर आलाय खरा, परंतु तो स्वर्गीय आहे. तुम्ही तिघे पृथ्वीवरचे, आम्ही तिघे स्वर्गातले. तुम्ही मानव जातीचे, आम्ही देवाच्या गोटातले. आणि ह्या 3 व्यक्तींचं काय संभाषण चाललं आहे हे आपण नुकताच ऐकलं शुभवर्तमानाच्या वाचनाच्या वेळेला. पीटर म्हणतो, प्रभूजी आम्ही इथेच राहूया, इथंच राहूया, इथं 3 इमले तयार करू, तुमच्यासाठी एक, एलियासाठी एक, मोशेसाठी एक, 3 इमले तयार करू. आज आपल्याला विशेष प्रकारे येशूचा चेहरा पाहायला मिळतो. येशूचं रूपांतर झालेलं आहे. चेहरा कसा? सूर्यासारखा तेजस्वी, कपडे कसे? प्रकाशासारखे धगधगणारे. आणि आवाज कुठून? स्वर्गातून. हा माझा परमप्रिय आहे, त्याचं तुम्ही ऐका. आणि प्रतिक्रिया काय आहे पीटरची? भूमीवर पडतात, पालथे पडतात. नुसते विस्मयचकितच नाही झाले. आपण आगळं वेगळं काहीतरी पाहतो आहोत, अद्वितीय पाहतो आहोत. हा शिक्षक नाही, हा एकमेव द्वितीय शिक्षक नाही, हा देव आहे. हा देव आहे. ह्याला नुसतं प्रणाम करून चालणार नाही. आपण नतमस्तक झालं पाहिजे, भूमीवर पडलं पाहिजे. ते भयभीत झालेले आहेत आणि भुईवर पडला. आज जो सण आहे प्रिय बंधूंनो, काय शिकवतो आपल्याला? येशू देवाकडून आला आणि देवाकडे परत जाणार. येशू देवपुत्र आहे आणि देव आहे. जी ताकद, जी शक्ती देवामध्ये आहे तीच येशूमध्ये आहे. आणि त्याकरता पहिलं वाचन आपल्या पुढे दानिएल भविष्यवाद्यातून ठेवण्यात आलं. हा भविष्यवादी जो आहे त्याने स्वर्गीय सिंहासन बघितलं. आज शिष्यांना सांगितलं जातं हेच ते सिंहासन आहे. त्या सिंहासनाचा मालक इथं आहे. प्रिय बंधूंनो, येशूची ओळख
प्रेषितांना वेगवेगळ्या प्रकारे येत गेली. जशी पावसाची ओळख, सुरुवातीला पावसाची सर येते, रिमझिम पाऊस पडतो आणि त्याची ओळख आपल्याला होते. त्याचप्रमाणे प्रेषितांना सुरुवातीला हळूहळू ओळख होत गेली. शिक्षक आहे, चमत्कार करता आहे, आपला सहप्रवासी आहे. नाही, पुढे जा, पुढे जा. तो सहप्रवासी नाही, तो देवाचा पुत्र आहे, तो देव आहे. त्याचं रूपांतर जेव्हा होतं तेव्हा त्याची खरी ओळख होते. प्रिय बंधूंनो, गेले 2-4 महिने आपण घराला खिळलेले आहोत. बऱ्याच लोकांकडून आपण ऐकत आहोत की त्यांना बायबलची वेगळी ओळख होते आहे. जेव्हा आपण कामाच्या धामधुमीत होतो आणि बायबल उघडत होतो, थोडंसं काही वाचत होतो, तेव्हा आपल्याला झालेली ओळख बायबलची वेगळी आहे. ह्या दिवसामध्ये जी आपल्याला बायबलची ओळख होते आहे आणि जो बायबलचा प्रमुख हिरो आहे, येशू आहे, त्याची ओळख आपल्याला जी होते आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. आम्हाला आनंद वाटतो. बऱ्याचशा लोकांकडून आम्हाला फोनवर ऐकायला मिळतो, फादर आम्ही बायबल पहिल्यांदाच उघडत आहोत, बायबल आम्ही जवळून पहिल्यांदाच पाहत आहोत. बायबलमधल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती आणि आम्ही स्वतःची तुलना पहिल्यांदाच करत आहोत. ओळख बदलत जाते. पावसाची ओळख, भूमी भिजली, मातीला वास आला, ओळख वेगळी. आज आपण बाहेर जाणार, रस्त्यामध्ये पाणी जमलेलं आहे, पावसाची ओळख वेगळी. बायबल आपण एरवी कामाकाजात होतो तेव्हा जसं उघडत होतो, बायबलची ओळख वेगळी. आता आपण एक प्रकारे रिट्रीट करत आहोत आणि या रिट्रीटच्या वेळेला आपल्याला जी बायबलची ओळख होते ती वेगळी आहे. येशूचं रूपांतर झालं, त्या रूपांतराची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्याकरता प्रिय बंधूंनो, आजचा सण आहे. रूपांतरित झालेलं बायबल मी वाचलं का? रूपांतरित झालेला येशू मी पाहिला का? येशूची ओळख मला अधिकाधिक जवळून होते आहे का? बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या रूपांतराने आमच्या भेटी पवित्र कर व त्याच्या तेजस्वी वैभवाने पापापासून आमची मुक्तता कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. क्रूसाच्या अनिष्ट अनुभवामुळे खचून जाऊ नये
म्हणून प्रभू ख्रिस्ताने आपल्या वैभवाचे दर्शन आपल्या शिष्यांना घडवले. ख्रिस्त सभा ख्रिस्ताचे शरीर आहे व एक दिवस त्याच्या वैभवात सहभागी आपण होणार आहोत हे दाखविण्यासाठी आपल्यासारख्याच त्याच्या शरीराकडून त्याने आपले वैभव प्रकट केले. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गात म्हणतो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई
पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आपल्या प्रभुरायानं जी प्रार्थना आपल्याला शिकवली ती प्रभूची प्रार्थना आपण मनोभावे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. हे प्रभो, सर्व वाईटापासून आम्हाला सोडव, या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभो येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. तुम्हास शांती असो. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझे संरक्षण बनव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्ताच्या वैभवाच्या रूपांतराद्वारे तू आमचे खरे तेज प्रकट केलीस. आम्ही स्वीकारत असलेल्या या स्वर्गीय भाकरीमुळे आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.
आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत व प्रेमात आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पावसासाठी प्रार्थना. हे प्रभू, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या निर्माण करत्या, जे तुझे राज्य व तुझी नीतिमत्ता मिळविण्यात झटतात, त्यांच्या उपजीविकेस लागेल ते सर्व पुरविण्याचे अभिवचन तू आपला पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्हाला दिले आहे. आमच्या स्वास्थ्याकरता व तुझ्या गौरवाकरता भूमीचे उत्पन्न आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळावे, म्हणून ह्या गरजेच्या दिवसात आवश्यक असलेला पाऊस पाणी आम्हाला दे, अशी विनंती आम्ही तुझ्या चरणी करतो. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, ही दररोजची मिसा आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काल सांगितल्याप्रमाणे सुमित आणि ओवेन बरबोज हे आपल्याला विशेष सहाय्य करत आहे. आपली IT टीम देखील आहे. आणि ह्या मिसांमध्ये अधिक माधुर्य वाढविण्यासाठी आपलं जे कॉयर आहे, विशेषतः डेनिस आणि त्यांच्याबरोबर कॉयरमध्ये सहभागी असलेले सर्व, हे आपल्याला ह्या दिवसामध्ये ही गाणी तयार करून गात आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानित आहे. आणि दयामातेचा आशीर्वाद ह्या सर्व कॉयर मंडळ आणि जे आपल्याला हे ट्रान्समिशन करण्यासाठी मदत करत आहे त्यांच्यावर यावा म्हणून सदिच्छा व्यक्त करत आहे. अंतिम गीत. सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती प्रीतीची उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरवगान. प्रीतीची उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरवगान. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. आला बहर हा आनंदाला, आता आमचे घडते पांढरा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरवगान. प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरवगान. प्रभूचे गौरव. या प्रिया पुत्रासह नसे स्मावे आशीर्वादी